हेही सांगितलं की मी भगवान आहे. भगवान बुद्धांनी हेही सांगितलं नाही की मी भगवानाचा देवाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे वगैरे वगैरे किंवा पुत्र आहे. तर त्यांनी तर धर्म देव हा शब्दच नाही, कर्मकांड नाही करायचं. म्हणजे पूर्वी चाललंय 8-8 दिवस लग्न लागायचे, वर्षभर सण साजरे करायचे. मी कधी कधी विचार करतो हा देश गरीब काय. म्हणजे मी सगळं जग फिरलो, सरकारी कामांनी 26 देशाला मी व्हिजिट केली आहे. अर्ध सवय नाही पण जाऊ मोठमोठ्या सगळ्या 26 देशामध्ये बघितलंय. आणि तेव्हा वाटतं की परत आलो तेव्हा वाटतं की आपण कोणत्या गटरमध्ये परत आलो. मी का झालं असं? कारण या देशामध्ये विषमता होती. म्हणजे काही लोकांनी काय करावं काय हे कुणीतरी दुसरं सांगत होता. ते तुमच्या स्वतःच्या क्षमतेने व्हायला पाहिजे. म्हणून भगवान म्हणते रिच्युअल्स कर्मकांडावर विश्वास येऊ नका. सेरेमनी व्हायला नुसतं पूजा करायची, एवढे सेरेमनीज करायचे, इतक्या दर्शन घ्यायचं, त्याच्याने काही होणार नाही आहे. भगवान सदा मी मोक्षदाता नाही, मी तुम्हाला मोक्ष देणार नाही. ज्याला कारण मीमांसा म्हटलं भगवंतांनी, मी सांगितलं म्हणून ऐकू नका. तुमच्या बुद्धीला पटत असेल तर याला म्हणजे, आणि याला म्हणतात सायंटिफिक टेम्पर. विचार करायचं, कोणतीच गोष्ट विचार न करता मान्य करायची नाही. आहे तशी स्वीकारली नाही तर त्याच्यावर विचार करायचा. हे असं का? याला भगवान बुद्धांनी कारण मीमांसा म्हटलं, त्याला पंडित नेहरूंनी सायंटिफिक टेम्पर म्हटलं. आणि असं केलं तरच माणसाचा विकास होईल. तुम्ही जर आहे तसं स्वीकारा. कुणीतरी सांगितलं पिढ्यानपिढ्या सुरू आहे, सायन्स विज्ञानाशिवाय प्रगती होणार नाही. आणि विज्ञान म्हणजे काय? एक विचार करण्याची प्रक्रिया. मी तुम्हाला साधं सुंदर एक सोपं उदाहरण देतो. आयझॅक न्यूटन जर भारतात जन्मला असता, पडला, कदाचित खाऊन मोकळा झाला असता. देवांचा दिलेला नियम आहे, विचार कशाला करायचा? भारत म्हटलं अरे तर देवाचा नियम, देवाने दिलेला देवाचा नियम आहे, फरक पडतं ते आपण खाऊन घ्यायचं, मोकळं होऊन जा. त्यांनी प्रश्न विचारला असं का? असं का होतं? मग त्यांनी विचारलं की कदाचित जेव्हा एखादा फळ आपल्या सपोर्टवर सुटतं, ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. आणि मग या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला न्यूटननी. आणि त्यामुळे काय झालं, म्हणजे भगवान बुद्धांनी तुम्हाला तुमची प्रगती स्वतः बी युअर ओन लाईफ स्वतःच करता येईल. भगवान बुद्धाविषयी म्हटलं की अहिंसा. भगवान बुद्धाची अहिंसा ऍब्सोल्यूट अहिंसा नव्हती. इट वॉज नॉट ऍब्सोल्यूट. अहिंसा कशासाठी? म्हणजे वैशाली या राज्याचा जेव्हा सेनापती भगवान बुद्धाकडे गेला, त्याने भगवान जर आम्ही हिंसाच केली नाही, मग आमच्यावर अन्याय होतात, आमच्या राज्यावर आक्रमण होईल, आमच्या स्त्रियावर बलात्कार, मग त्याचं काय? भगवान बुद्धांनी सांगितलं तुम्ही माझी हिंसा समजलं नाही. जिथं न्यायासाठी हिंसा आवश्यक आहे तिथं हिंसा केलीच पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलं न्याय हा मुख्य केंद्रबिंदू आहे, माणसाची प्रगती हा मूळ गाभा आहे. जर न्याय द्यायसाठी हिंसा आवश्यक असेल तर शक्तीचा वापर केला पाहिजे. हे भगवान बुद्धाचं तत्व. हे म्हणजे पळपुटेपणाचं नव्हतं. तर अन्याय होतोय आणि अन्याय थांबवण्यासाठी जर हिंसेची आवश्यकता आहे तर अवश्य युद्ध करा. भगवान बुद्धाची अहिंसा हे एक